बीडमध्ये सध्या पंकजा मुंडेंचं स्वागत केलं जात आहे, थेट जाऊयात। तर आपण ही बीडमधून थेट लाईव्ह दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी पंकजा मुंडे यांचं जोरदार स्वागत केलं जातं। भव्य दिव्य असं हे स्वागत केलं जात आहे। जेसीबीच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी खरं तर पंकजा मुंडे यांच्यावर केली जाते। अनेक कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी जमलेले दिसत आहेत। धामणगावात फुलांची उधळण करत हे भव्य दिव्य असं स्वागत पंकजा मुंडेंचं केलं जात आहे। आपण पाहू शकतो की अनेक जेसीबी या ठिकाणी आहेत आणि या जेसीबीद्वारे फुलांची उधळण पंकजा मुंडे यांच्यावर केली जाते। अनेक कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। अनेक उत्साह या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय। तर बीडच्या धामणगावातली आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। तर पंकजा मुंडेंचं बीडमध्ये सध्या स्वागत केलं जातं आणि त्या संदर्भातली आपण ही दृश्य पाहतोय। तर खरं तर बीडमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे या प्रथमच बीडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, आपण बीडमधली ही लाईव्ह दृश्य सध्या पाहतोय, ज्या ठिकाणी पंकजा मुंडेंचं स्वागत केलं जात आहे। काय उत्साह आहे सध्या कार्यकर्त्यांमध्ये? पंकजा मुंडे यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पासून बीड जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं। आज पहिल्यांदा त्या बीडमध्ये दाखल होत आहेत। बीडच्या सीमेवर धामणगाव आहे, या ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांकडून त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे। जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जात असून थोड्याच वेळात या ठिकाणी एक जाहीर सभा देखील होणार आहे। या ठिकाणून आता पंकजा मुंडे आपल्या प्रचाराची दिशा कशी ठरवतात आणि काय संदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच उदय, आपण सध्या पाहतोय अनेक कार्यकर्ते आपल्याला खरं तर दिसत आहेत आणि जेसीबीच्या सहाय्यानं सुद्धा फुलांची उधळण पंकजा मुंडे यांच्यावर केली जाते। काय नेमक्या भावना आहेत कार्यकर्त्यांच्या? पंकजा मुंडे या गेल्या 5 वर्षांपासून मुख्य प्रवाहात नव्हत्या। कुठलंही लोकप्रतिनिधी पद त्यांच्याकडे कुठलंही नव्हतं, कुठल्याही निवडणुकीत त्या उभ्या राहिल्या नव्हत्या। आता भाजपनं त्यांना थेट लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे आणि या माध्यमातून पुन्हा एकदा त्या मुख्य प्रवाहात येतील आणि त्यांना एक चांगली संधी मिळेल अशीच कार्यकर्त्यांची भावना असून आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे। विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांच्या बहीण ज्या की विद्यमान खासदार होत्या बीडच्या, प्रीतम मुंडे, या देखील या ठिकाणी उपस्थित असून त्यांनी स्वतः या स्वागताची सगळी तयारी केली आहे। आता पंकजा मुंडे यांचा पुढे बीडमध्ये दौरा असून आज, उद्या आणि परवा 3 दिवस ते बीड जिल्ह्याच्या विविध भागात दौरा करणार आहेत पंकजा मुंडे। नक्कीच उद्या आपण पाहतोय की भव्य दिव्य असं खरं तर हे स्वागत केलं जात आहे। यानंतरचे त्यांचे नेमके कार्यक्रम कसे असतील, कोणत्या ठिकाणी ही सभा जी आहे पंकजा मुंडेंची ती पार पडेल? नक्कीच बीड जिल्ह्याच्या आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर धामणगाव हे गाव आहे, या ठिकाणी आता ही सभा होणार आहे। यानंतर त्या इथून चढा, त्यानंतर आजचे येथे देखील स्वागत होणार असून त्यानंतर गैनीनाथ गडावर दर्शनासाठी पंकजा मुंडे जाणार आहेत। तिथून भगवान भक्तीगड या ठिकाणी देखील त्या दर्शन घेणार असून बीडमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे। उद्या सकाळी पुन्हा त्या नारायणगडाचं दर्शन घेणार असून त्यानंतर बीडमधील तसेच गेवराईचे काही लोकप्रतिनिधी आहेत भाजपचे, तसेच मित्र पक्षांचे, त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्या पुन्हा परळीकडे कूच करणार आहेत। गौरी, नक्कीच उदय त्यांच्या समवेत अजून कोणकोणते नेते आहेत? कारण आपण पाहू शकतो अनेक कार्यकर्त्यांची या ठिकाणी खरं तर गर्दी दिसते। अजून कोणकोणते नेते आहेत जे पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी सध्या बीडमध्ये दाखल झालेत? पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी त्यांच्या बहीण बीडच्या माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे देखील आहेत, तसेच आमदार नमिता मुंदडा, आमदार सुरेश जस, तसेच स्थानिकचे पदाधिकारी, तसेच स्थानिकचे लोकप्रतिनिधी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित असून विशेषतः कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता ही गर्दी पुढे नक्कीच उदय, तर आपण पाहतोय मोठ्या उत्साहात खरं तर पंकजा मुंडेंचं बीडमध्ये स्वागत केलं जात आहे आणि बीडमधून त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच बीडमध्ये येत आहेत आणि त्यानंतर हा मोठा उत्साह आपण कार्यकर्त्यांमधला पाहू शकतो। जेसीबीच्या सहाय्यानं त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात येते। अनेक कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळते। बीडमध्येच अगदी थोड्याच वेळात त्यांची सभासुद्धा पार पडेल आणि या सभेतून त्या नेमकं काय बोलणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आणि बीडमधून आपण ही थेट सध्या लाईव्ह दृश्य पाहतोय।